आज पुण्यातील हडपसर येथील लाईट हाऊस सेंटरचा 9वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला नगरसेवक म्हणून चंद्रकांत डमाल, अभिजित बोराटे, मनोहर पिसाळ, सुभाष टुल्ले, रोहिणी राऊत, प्राचार्य डॉक्टर मुंडे, उपप्राचार्य डॉक्टर मुरकुटे, प्राध्यापक अहिपुळे तसेच लाईट हाऊसचे सर्व कर्मचारी, प्रशिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा गौरव आणि प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाईट हाऊसच्या 9 वर्षाचा यशस्वी प्रवासाला शुभेच्छा दिल्या। गेल्या 9 वर्षांपासून लाईट हाऊस संस्था युवक युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे। या कार्याची दखल घेत मान्यवरांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले। पाहूया कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन Y24 न्यूज, आवाज तुमचा बातम्यांची। सध्या मी लाईट हाऊस मध्ये आहे, पुण्यामध्ये, आणि त्यांचा 9वा वर्धापन दिवस आहे। आपल्यासोबत बोराटे सर आहेत। सर, काय सांगाल आजच्या या वर्धापन दिनानिमित्त? आज हडपसर मधल्या लाईट हाऊसच्या सेंटरला 9 वर्ष पूर्ण झाले। म्हणजे फार आनंद होतोय। आताच वर्धापन दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाला। मागील 9 वर्षामध्ये या हडपसर लाईट हाऊस या संस्थेच्या माध्यमातून तब्बल 6,500 ते 7,000 विद्यार्थी या ठिकाणावर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले। त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी की मागील 9 वर्षामध्ये या 6,500 लोकांपैकी, या 6,500 विद्यार्थ्यांपैकी 4,500 विद्यार्थी आपापला व्यवसाय करतायत, आपापली नोकरी करतायत। त्यामुळं लाईट हाऊस ही अशी एक संस्था आहे की जे देशाला अभिप्रेत असणारे जे तरुण आहेत, ते तरुण या लाईट हाऊस मध्ये घडतात। त्याच्यामुळे लाईट हाऊस मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे, ते कोर्सेस घेतले पाहिजेत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की ज्या कोर्सेसला बाहेर 15-15, 20-20 हजार रुपये फीज आपल्याला पे करावी लागतात, तर या लाईट हाऊस मध्ये एकही रुपया न देता आपल्याला मोफत अगदी कोर्स मिळतोय। कोर्स मिळाल्यानंतर लाईट हाऊसची नैतिक जबाबदारी ती स्वतः जबाबदारी अशी घेत आहेत की बाबा जो विद्यार्थी आपल्याकडे येऊन गेलेला आहे त्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये जॉब मिळला पाहिजे। माझ्या अभ्यासाप्रमाणे जवळपास 90% लोकांना लाईट हाऊसच्या माध्यमातून जॉब मिळालेला आहे। त्यामुळे ही संस्था जी आहे ती खूप मोठी संस्था आहे। या संस्थेला मनापासून शुभेच्छा दिवशी वाटतात की ही संस्था जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचावी। जे अगदी झोपडपट्टीमधले काही विद्यार्थी आहेत, गरीब वस्तीमधले विद्यार्थी आहेत, चाळीमधले विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत लाईट हाऊस हा विषय पोहोचणं आवश्यक आहे। कारण जे आर्थिकदृष्ट्या गरीब लोक आहेत त्यांना याचा लाभ घेता आला पाहिजे। तुम्ही एका पक्षाचे देखील पदाधिकारी आहे, शिवसेनेचे। पदाधिकाऱ्यांना अनेक जे असतात की त्यांना पण रोजगार हवा असतो, आणि पक्षामध्ये काम करत असताना त्यांना पण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या। त्या संदर्भात तुम्ही लाईट हाऊस संदर्भात त्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना सांगता का? निश्चित अगदी की लाईट हाऊसचा हा जो कार्यक्रम आहे हा आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं मॅक्झिमम जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कसा जाईल हा आम्ही प्रयत्न करणार आहे। आता पुढच्या 15-20 दिवसामध्ये राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आपल्या हडपसरला कार्यक्रमाला येणार आहेत। तर या लाईट हाऊसची माहिती त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे, आणि उद्योग खात्याकडनं लाईट हाऊस साठी काही मदत मिळते का हा आम्ही नक्कीच प्रयत्न करून साहेबांना विनंती करणार आहोत। आपल्यासोबत या हडपसर सेंटरचे हेड आहेत भाग्यश्री जगताप मॅडम, आपलं स्वागत आहे। थँक्यू सर आणि नमस्कार सर्वांना। मी भाग्यश्री जगताप, सेंटर हेड हडपसर लाईट हाऊस सेंटर। या दिवशी आजच्या दिवशी हडपसर लाईट हाऊस सेंटर 9वा वर्धापन दिन साजरा करत आहे, आणि ओव्हरऑल लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनला 10 वर्ष पूर्ण होत आहे, तर 10वा वर्धापन दिन साजरा करत आहे। सो त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आमच्या टीमच्या माध्यमातून, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देते। पुणे महानगरपालिका आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा प्रकल्प जो आहे 2016 साली 18 ते 30 एज ग्रुप मधल्या युवकांसाठी चालू केला होता। या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण करिअर काउन्सिलिंग असेल, विविध प्रकारचे स्किलिंग कोर्सेस असतील, आणि रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या मोफत किंवा फ्री मध्ये आपण या युवकांसाठी उपलब्ध करून देत आहोत। एकट्या पुण्यामध्ये जर का म्हटलं, पुणे महानगरपालिकामध्ये, तर आपले 14 सेंटर्स आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 11 सेंटर्स आहेत, आणि या सेंटर्सच्या माध्यमातून आपण आतापर्यंत बऱ्याचशा युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर मी या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, आणि लाईट हाऊसचा जो हा प्रवास 2016 मध्ये चालू झाला होता, तर इथून पुढे तो अजून 10 वर्ष, 100 वर्षाकडे वाटचाल करावी। तुम्हा सर्वांच्या साथीने आणि आशीर्वादाने
अजून आपण पुढे असे चालत राहू आणि अजून जास्त युवकांना लाईट हाऊसच्या माध्यमातून करिअरसाठीच्या त्यांच्या प्रवासामध्ये स्वप्नांमध्ये साथ देऊ ही प्रार्थना आहे आणि आशा व्यक्त करते. सांगितलं की अनेक कोर्सेस इथं आहेत आणि अनेक शाखा देखील आहेत. तर लाईट हाऊसमध्ये या हडपसरमध्ये किती कोर्सेस चालतात आणि आतापर्यंत किती विद्यार्थी त्याच्यामधून माध्यमातून त्यांना जॉब लागलेला आहे? ओके. सो बेसिकली हडपसर लाईट हाऊस सेंटर चालू झालं 2017 मध्ये आणि यावर्षी आपण 9वा वर्धापन दिन साजरा करतोय. तर या 9 वर्षांच्या जर्नीमध्ये आपण आतापर्यंत 6,500 युवकांनी सहभाग घेतलेला आहे. 4,500 आसपास युवक आहेत ज्यांनी विविध प्रकारचे स्किलिंग कोर्सेस आपल्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत आणि अंदाजे 3,500 च्या आसपास युवकांनी रोजगाराच्या संधी या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सो ओव्हरऑल जर का स्पेसिफिक स्किलिंग कोर्सेससाठी सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, एज्युकेशन एलिजिबिलिटीनुसार प्रत्येक यूथसाठी आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आपल्याकडे स्किलिंग कोर्सेस उपलब्ध आहेत. अंदाजे 40 च्या वरती आपल्याकडे स्किलिंग कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये एसी फ्रिज रिपेअरिंग असेल, सीएनसी ऑपरेटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, नर्सिंग असेल, नर्सरी टीचर असेल किंवा डेटा अनालिस्ट असतील, ग्राफिक डिझायनिंग आहे, डिजिटल मार्केटिंग असेल, असे विविध प्रकारचे स्किलिंग कोर्सेस आहेत जे मुलांची अपेक्षा आहे, त्यांचा इंटरेस्ट आहे, एलिजिबिलिटी आहे, याच्यानुसार आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो आणि त्याच्यानंतर हे कोर्सेस कंप्लीट झाल्यानंतर त्यांना पुढे रोजगार मिळवून देण्यासाठी पण आपण प्रयत्न करतो. तर हे जे काही आहे हा जो सपोर्ट दिला जातो हा पूर्णपणे मोफत आहे. इथे कुठल्याही टप्प्यावरती पैसे आकारले जात नाहीत. फाउंडेशन कोर्स असेल 20 दिवसांचा ज्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग वरती जास्त फोकस असतो, इंटरव्ह्यू प्रिपेअर्डनेस वरती फोकस असतो आणि स्किलिंग कोर्सेस जे पर्टिक्युलर टेक्निकल स्किल गेन करण्यासाठीचा जो फोकस असतो, ह्या दोन्हींची तयारी करून जेव्हा एखादा युवक पुढे जॉबच्या अपेक्षेने जातो त्यावेळेस त्याचं 100% सिलेक्शन होण्याचे चान्सेस अगदीच वाढत असतात आणि त्यामुळेच हा प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा उचलावा म्हणून मी हडपसर परिसरातील लोकांना आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा आणि आपलं हडपसर लाईट हाऊस सेंटरला नक्कीच व्हिजिट करा. आमचा पत्ता हडपसर गाडीतळ बस डेपो 3रा मजला इथे आहे. सो तुम्ही 9:30 ते 6 या वेळेमध्ये कधीही मंडे टू फ्रायडे मध्ये व्हिजिट करून अधिक माहितीसाठी येऊ शकता. धन्यवाद. आणि थँक यू. एकूणच मॅडम तुम्ही सांगताय की तुमच्या लाईट हाऊसला कोणत्या ठिकाणी संपर्क साधावा? तुम्ही जसं ऑफिसचा ऍड्रेस देताय. तर त्यासाठी एखादी वेबसाईट तुमची आहे का? किंवा सोशल मीडियावर त्यांचं पेज आहे का? या संदर्भात मी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा केला? तसं आपला प्रेझेन्स ऑनलाईन पण आहे. आमची लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन म्हणून वेबसाईट आहे. आमचं Instagram पेज पण आहे, Facebook पेज पण आहे. सो तुम्ही लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन एक सिंपल Google सर्च जरी केला लोकेशन वाईज मे बी आता मी हडपसरचं सांगते, पण जर का तुम्ही भवानी पेठ, शिवाजीनगर एरियामध्ये आसपास जर का तुम्ही सर्च केला एरियाचं नाव टाकून तर तुम्हाला इमिजिएटली त्या सेंटरच्या त्या भागाच्या जवळपासचं लाईट हाऊस वरती मिळून जाईल. तिथे तुम्हाला ऍड्रेस मिळेल, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मिळेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील आणि अशा पद्धतीने तुम्ही संपर्क करू शकता. आपल्यासोबत या सेंटर हेडचे हडपसरचे भाग्यश्री जगताप मॅडम होते आणि त्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी अनेक कोर्सेस इथं मोफत चालतात. जे कोणा विद्यार्थी गरजू असेल त्या ठिकाणी येऊन या ठिकाणी या संधीचा लाभ घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं आहे. पुणे.